मित्रांनो सावधान, जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअप चालवत असाल तर पुढच्या 15 दिवसामध्ये तुमचं व्हॉट्सअप कायमचं बंद होऊ शकतं. फक्त व्हॉट्सअपच नाही तर टेलिग्राम आणि सिग्नल वापरण्याची पद्धतही पूर्णपणे बदलणार आहे. ही कोणती अफवा नाही तर ही अधिकृत सूत्रांची माहिती आहे. एवढंच नाही तर सरकारने नवा नियम आणला आहे आणि हा नियम म्हणजे सिम बाइंडिंग आहे. हा नियम काय आहे आणि काय तुमचा फोन यातून कसा वाचवायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि आपण जर वेगवान मराठीवर नवीन असाल आणि अशा अफलातून अपडेट माहितीसाठी वेगवान मराठीला सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओला लाईक केलं तर महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या समोर निश्चितपणे येईल. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2025 मध्ये सरकारनं एक महत्त्वाचा आदेश दिला होता. सर्व मेसेजिंग ॲप्सना आता सिम बाइंडिंग लागू करणं बंधनकारक आहे. कंपन्यांना हे बदल करण्यासाठी 90 दिवसाचा वेळ देण्यात आला होता. ही मुदत 2026 मध्ये संपत आहे आणि ही मुदत आता फेब्रुवारी 2026 मध्ये संपत आहे. म्हणजेच पुढच्या 15 दिवसात जर सरकारनं मुदत वाढवली नाही तर जुन्या पद्धतीने व्हॉट्सअप वापरणं विसरून जा. सिम बाइंडिंग नक्की आहे तरी काय, आता समजून घेऊया की हे सिम बाइंडिंग म्हणजे नेमकं काय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही ज्या नंबरवर व्हॉट्सअप खाते उघडले आहे ते सिम कार्ड तुमच्या त्या फोनमध्ये असणं आता बंधनकारक आहे. जर तुम्ही फोनमधून सिम कार्ड काढले तर तुमचं व्हॉट्सअप आपोआप लॉग आउट होईल. आत्तापर्यंत आपण एकदा OTP टाकला की सिम नसतानाही तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चालत होतं, पण आता तसे चालणार नाही. या नियमाचा सर्वात मोठा फटका अशा लोकांना बसेल जे लोक एकाच नंबरचे व्हॉट्सअप वेगवेगळ्या टॅबलेट किंवा फोनवर चालवतात. आता वारंवार पडताळणी केल्याशिवाय तुम्ही दुसऱ्या डिव्हाइसवर खाते वापरू शकणार नाही. प्रत्येक वेळी तुमची ओळख पटवण्यासाठी ते सिम कार्ड त्याच डिव्हाइसमध्ये असणं आवश्यक असेल, ज्यामुळे तुमची गोपनीयता अधिक सुरक्षित होईल. डेस्कटॉप आणि वेब युजरसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही ऑफिसच्या कामासाठी कम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअप वेब वापरत असाल तर तुमच्यासाठी ही एक वाईट बातमी आहे. नवीन नियमानुसार डेस्कटॉप व्हर्जन दर 6 तासांनी आपोआप लॉग आउट होईल. म्हणजे दर 6 तासांनी तुम्हाला पुन्हा QR कोड स्कॅन करून लॉग इन करावा लागेल. प्रोफेशनलांसाठी ही प्रक्रिया थोडी डोकेदुखी ठरू शकते, पण सुरक्षतेसाठी हे पाऊल उचललं जात आहे. पण सरकारने हा जाचक नियम का आणला? दूरसंचार विभाग म्हणजेच DOTच्या मते सध्या सायबर फ्रॉडचे प्रमाण प्रचंड वाढलेत. अनेक गुन्हेगार भारतीय नंबरचे सिम कार्ड काढून इंटरनेट कॉलिंगद्वारे किंवा वेगवेगळ्या डिव्हाइस चॅटिंग ॲप्स वापरून लोकांची फसवणूक करतात. एकदा व्हेरिफिकेशन झालं की ते मोकळे व्हायचे. सिम बाइंडिंगमुळे गुन्हेगारांचा ठावठिकाणा लावणं आता पोलिसांना सोपं जाणार आहे. याचा नेमका तुमच्यावर काय परिणाम होईल हे समजून घ्या. या निर्णयाचे 2 पैलू आहेत. एकीकडे ऑनलाईन फसवणूक थांबण्यासाठी हा निर्णय मास्टर स्ट्रोक ठरू शकतो, पण दुसरीकडं सामान्य युजर्सना याचा त्रास होईल. एकाच फोनमध्ये क्लोन ॲप्स वापरून 2 व्हॉट्सअप चालवणं किंवा सिम कार्ड घरी ठेवून बाहेर व्हॉट्सअप वापरणं आता शक्य होईल. जर तुम्ही परदेशात असाल आणि तुमचे भारतीय सिम भारतात असेल तर तुमचे चॅटिंग ॲप चालवताना अडथळे येऊ शकतात. तर मित्रांनो, आता हे पाहावे लागेल की सरकार कंपन्यांना आणखी किती वेळ देतं की 1 फेब्रुवारीपासून हा नियम सक्तीचा होतो. तुमच्याकडे असे एखादे व्हॉट्सअप खाते आहे का की ज्याचे सिम कार्ड तुमच्या फोनमध्ये नाही? असेल तर ते लगेच बॅकअप घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांचे व्हॉट्सअप बंद होणार नाही. अशा टेक आणि टेक्निकल विषयाच्या अपडेटसाठी वेगवान मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या दर्जेदार व्हिडिओसाठी तुमचा एक लाईक करा, म्हणजे आमचा व्हिडिओ तुमच्या समोर महत्त्वाची माहिती घेऊन येईल. धन्यवाद.